नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण मी आज सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे या युनिव्हर्सिटीमधील AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स हा कोर्सच्या सब्जेक्टबद्दल. तर आज पूर्ण 8th सेमिस्टरपर्यंत पूर्ण विषयाचे सब्जेक्ट्स डिस्कस केले जाणार आहे. तुम्हाला कोणत्या सेमिस्टरला कोणते विषय आहेत हे सांगण्यात येणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण 2024-25चे ॲडमिशन चालू झालेले आहेत. 10 तारखेपासून आपल्याला रजिस्टर करायला दिलं होतं, ते डेट वाढून 14 तारखेपासून रजिस्टरची डेट झालेली आहे आणि 25 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन आणि 24 तारखेपर्यंत रजिस्टर हे चालू आहे. तर आपण तुम्हाला विषय सांगणार आहोत, कारण 25 तारखेनंतर तुम्हाला 4-5 दिवसात ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी येणार आहे. तुम्हाला कोणता कोर्स कसा चॉईस करायचा आहे आणि त्याचे विषय काय असतात, तर AIDS हा कोर्सचे मी विषय सांगणार आहे. तर चला बघूया विषय. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे हे रायगडमध्ये युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटी अंडर 75-75 प्लस कॉलेजेस आहेत आणि त्या कमीत कमी 15 to 20 कॉलेजेसमध्ये 3 वर्षा अगोदर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स किंवा मशीन लर्निंग हा कोर्स चालू झालेला आहे. तर कमीत कमी 14 कॉलेजमध्ये तर AIDS हा कोर्स आहे आणि विद्यार्थ्यांची आवड ही AIDS कडे चाललेली आहे आणि AIDS ला खूप स्कोप असल्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे वडील असतील, कोण शेजारी शिकलेले इंजिनियर्स असतील, ते AIDS कोर्स हा विद्यार्थ्यांना रेफर घ्या असं म्हणत आहे. त्यासाठी तुम्हाला मी AIDSचे विषय सांगणार आहेत आणि सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला फर्स्ट इयरला सेम विषय असतात. म्हणजे बाकीच्या युनिव्हर्सिटी अंडर वेगवेगळे असतात, पण डी.पाटू युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरला ऑल ब्रँचेसला कॉमन विषय असतात. तर ते आपण डिस्कस करणार आहोत आणि मी आता थर्ड इयरला जाणार आहे. तर माझ्या हॉल तिकीटवरनं तुम्हाला सांगणार आहे. तर विषय, प्रॅक्टिकल लॅब आणि सगळं सकाळी सांगणार आहे. तर फर्स्ट सेम आणि सेकंड सेम याच्यामध्ये फर्स्ट सेमला 5 विषय आणि सेकंड सेमला 4 विषय आणि असं उलटं सुलटं होत असतं. कवा कुणाला 4 विषय भेटतात, कुणाला 5 विषय भेटतात आणि सेकंड सेमला कुणाला 4 भेटतात आणि कुणाला 5 भेटतात. तर फर्स्ट सेमचे विषय बघणार आहोत. तर फर्स्ट सेमला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा विषय आणि इंजिनिअरिंग केमिस्ट्री आणि दुसरा विषय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सी लँग्वेज हे 4 मेन विषय आहेत. थेरी लँग्वेजचे 60 मार्काचा पेपर असतो आणि लॅबचं हे आपल्या कॉलेजमध्येच असतं. तर लॅब आहे केमिस्ट्री, इंजिनिअरिंग केमिस्ट्रीला लॅब आहे आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला लॅब आहे. हे 2 आपल्याला इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला लॅब आहेत आणि एक वर्कशॉप असतो. वर्कशॉप म्हणजे तुम्हाला तिथे एखादा जॉब दिला जातो. एक 2-3 जॉब असतात, ते सेमिस्टरमध्ये कंप्लीट करायचं असतं आणि शेवटला पेपर हे कॉलेजमध्येच असतात. तर थेरी पेपर ही युनिव्हर्सिटीचे कॉलेजमध्येच असतात, पण त्याला एक कॉलेजमध्ये एक्झाम सेंटर असतं, त्या अंडर घेतलं जातं. सर्वांची एक्झाम एकदाच होतात. तर आता बघणार आहोत सेकंड सेमचे विषय. तर सेकंड सेममध्ये असलेले विषय तुम्हाला फर्स्ट सेमला पण असू शकतात आणि आता सांगितलेले विषय तुम्हाला सेकंड सेमला पण भेटू शकतात, कारण जास्त डिव्हिजन असतात, शिक्षक कमी असतात, त्यामुळे त्यांना थोडे असं दिलेलं असतात. पण फर्स्ट सेमला M1 असतो आणि सेकंड सेमला M2 असतो. हे विषय 2 फिक्स आहेत. तर सेकंड सेमचे विषय म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, कम्युनिकेशन स्किल्स, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग हे 5 विषय आहेत. तर ह्या 5 विषयामध्ये M2 हा थोडा विद्यार्थ्यांना अवघड जातो. तर इंजिनिअरिंग फिजिक्स हा कन्स्ट्रक्शन ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बेस्ड थोडा सोपा आहे आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा पूर्णपणे स्किल बेस्ड आहे. तुम्हाला तुमच्या स्किल स्वतःच्या डेव्हलप करावं लागणार आणि शिकावं लागणार आहे. तर इंजिनिअरिंग कम्युनिकेशन स्किल हा कम्युनिकेशन इंग्लिशसारखा आहे, थोडंफार ग्रामर आहे, थोडंफार कम्युनिकेशन स्किल्स आहेत आणि एन्व्हायरमेंट एनर्जी हा कन्स्ट्रक्शन बेस्ड आणि पॉवर स्टेशन बेस्ड हा विषय आहे. तर हा विषय सोपा आहे आणि तुम्हाला या सेकंड सेममध्ये लॅबची गोष्ट झाली तर इंजिनिअरिंग फिजिक्सला लॅब आहे आणि कम्युनिकेशन स्किलला लॅब आहे. कम्युनिकेशन स्किल लॅबमध्ये इंट्रोडक्शन, ग्रुप डिस्कशन आणि कसे बरेचसे ॲक्टिव्हिटी घेतले जातात. तर ह्या सेमिस्टरला सेमिनार पण आहे. तुम्हाला 2 वेळा सेमिनार द्यावा लागतो, एखादा विषय निवडावा लागतो आणि त्याच्यावर तुम्हाला सेमिनार प्रेझेंट करायला सांगतात. तर हे होते सेकंड सेमिस्टरचे विषय. तर आपण बघणार आहोत थर्ड सेमिस्टरचे विषय. आता तुम्ही इथून
थर्ड सेमिस्टरला सेकंड इयरमध्ये जाता आणि वेगवेगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळे विषय येतात वेगवेगळ्या ब्रँचेसनुसार. फर्स्ट इयरला सगळ्यांना सगळ्या ब्रँचेसला सेमच विषय असतात. तर आपण बघणार आहोत सेकंड इयर थर्ड सेमचे विषय. इंट्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय आहे आणि डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम युझिंग पायथॉन, म्हणजे डाटा स्ट्रक्चर पण आहे आणि पायथॉन पण आहे. हा कॉम्बिनेशन आहे दोन विषयाचा. तर तिसरा विषय आहे सगळ्यात अवघड म्हणजे इंजिनिअरिंग. 4 वर्षात इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 असे तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 असे 3 पर्यंत पोचता. आणि नंतर दुसरा विषय आहे कॉम्प्युटर आर्किटेक्चर अँड ऑपरेटिंग सिस्टम. हा विषय आहे कॉम्प्युटरच्या आर्किटेक्चरबद्दल, CPU, स्क्रीन, माऊस तुमचं वर्किंगबद्दल आहे. तर आणि आणखी एक दुसरा विषय आहे डिजिटल लॉजिक अँड सिग्नल प्रोसेसिंग. हा ENTCचा विषय आहे. लॉजिक गेटबद्दल आहे थोडंफार आणि सिग्नल्सबद्दल आहे. तर हा टोटल आहेत 5 विषय थर्ड सेमिस्टरला आणि 2 लॅब आहेत. लॅब मिळूनच असतात, तर लॅबची एक्झाम मिळूनच असते. तर लॅब आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब आणि डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम युझिंग पायथॉन लॅब ही लॅब आहे. आणि तुम्हाला ह्या सेमला पण सेमिनार 1 आहे. तर हे होते थर्ड सेमचे विषय. तर एवढे विषय तुम्हाला थर्ड सेमला शिकायचे आहेत. आता बघणार आहोत आपण फोर्थ सेमिस्टरचे विषय. तर फोर्थ सेमिस्टरमध्ये पण तुम्हाला 5 विषय आहेत. 5 विषय आहेत. आम्हाला एक एक्स्ट्रा विषय दिलता UHV, आता तो कंपल्सरी लागू झालेला आहे आणि तो BHR पण आम्ही एक्झाम दिलेली आहे. तर BHR हा ऑडिटला जाणार आहे. तुम्हाला ऑडिटला पण फर्स्ट इयरला विषय आहेत, पण त्याचं काय तेवढं रिझल्ट पेपरमध्ये येतो, पण तुमच्या CGPA मध्ये फरक पडत नाही. जे काय काय कॉलेजमध्ये एक्झाम MCQ बेस घेतली जाते, काय काय कॉलेजमध्ये घेतली पण जात नाही. तर त्याचा विचार तुम्ही करू नका. तर बघूया आपण फोर्थ सेमचे विषय. तर फोर्थ सेममध्ये आहे डाटा ॲनालिटिक्स, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, प्रॉबेबिलिटी थिअरी अँड रँडम प्रोसेस, बेसिक ह्युमन राईट्स, इंटरनेट ऑफ थिंग्स अँड एम्बेडेड सिस्टम. तर हा जो विषय आहे इंटरनेट ऑफ थिंग्स अँड एम्बेडेड सिस्टम हा तुम्हाला चॉईस करता येतो. याच्या जागी जावा पण ठेवता तो डीप लर्निंग, मशीन लर्निंग असे वेगवेगळे विषय आहेत, तुम्हाला ते ठेवता येतील. इमेज प्रोसेसिंग आहे. तर ह्या म्हणजे 3 चॉईस आहेत. तिन्हीपैकी एक कुठला तर विषय तुम्ही या विषयाच्या जागी ठेवू शकतो. तर फोर्थ सेमला आहे तुम्हाला सेमिनार 2. जसं सेकंड सेमला थर्ड सेमला दिलता तसंच फोर्थ सेमला पण सेमिनार द्यायचा आहे. तर या सेमिनारच्या जागी फिफ्थ सेमला तुम्हाला प्रोजेक्ट येतो आणि फोर्थ सेमपर्यंत सेमिनार असतं. आणि तुम्हाला प्रॅक्टिकल 2 लॅबचे आहे, डाटा ॲनालिटिक्स लॅब आणि डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची लॅब आहे. तर येत्या ट्रेनिंग अँड इंटर्नशिप आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग पण आहे, फील्ड ट्रेनिंग पण आहे. हे काय तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे. तर बघूया आपण फिफ्थ सेमचे सब्जेक्ट. आपण बघणार आहोत फिफ्थ सेमचे विषय. तर फिफ्थ सेमचं हॉल तिकीट माझ्याकडे नाही. तर आता मी फिफ्थ सेमला गेलो आहे, तर मी सिलेबसमधून तुम्हाला विषय बघून सांगतोय. तर पहिला विषय आहे कॉम्प्युटर नेटवर्क अँड क्लाउड कॉम्प्युटिंग. याचं क्रेडिट 4 आहे. हा मेन विषय आहे, कंपल्सरी विषय असेल. तर दुसरा आहे मशीन लर्निंग. हा मेन AIDSचा विषय आहे. तर हा पण महत्त्वाचा आहे. ह्याला 3 क्रेडिट आहे. तर पुढचा विषय आहे इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट. हा पण विषय तुम्हाला आहे. तर बिझनेस कम्युनिकेशन, हा पण कम्युनिकेशन स्किलचा विषय आहे. तर तुम्हाला कंपल्सरी 5 विषय आहेत आणि चॉईसला खूप सारे विषय आहेत. नॉलेज, रिजनिंग अँड AI इथिक्स हा चॉईसिंगला विषय आहे. आणि ॲडव्हान्स डाटाबेस सिस्टीम हा पण चॉईसिंगला असेल. ह्याचं क्रेडिट 4 आहे. हा कंपल्सरी विषय असेल. तर सॉफ्ट कॉम्प्युटिंग हा चॉईसला असेल. तुम्हाला 3 विषय कंपल्सरी आहेत आणि फिफ्थ सेमला 2 विषय तुम्हाला चॉईस करायचे आहे. तर सेन्सर्स अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, तर ॲडव्हान्स जावा. तुम्हाला फोर्थ सेमला जावा आहे, चॉईसिंगला तुम्ही जावा पण ठेवू शकता, IoT ठेवू शकता. तर त्यामुळे तुम्हाला पुढे ॲडव्हान्स जावा शिकायला मिळेल. डिजिटल कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन थिअरी हा पण 4 क्रेडिटचा विषय आहे. तुम्हाला खूप सारे विषय चॉईसला आहे, तर तुम्ही कोणते पण विषय चॉईस करू शकता. व्हर्च्युअल रियालिटी आहे, मशीन लर्निंग लॅब अँड कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग ही लॅब आहे. तुम्हाला 2-3. तर फिफ्थ सेमला तुम्हाला एक मिनी प्रोजेक्ट आहे. असाच तुम्हाला इंटर्नशिप पण भेटू शकते सेकंड इयरला, जर कॉलेजवाल्यांनी मिळवून दिली तर तुम्हाला
खूप सारे विषय तुम्हाला चॉईसिंगला मिळतात आणि आपण आता बघणार आहोत 6th सेमपर्यंत आपण आलेलो आहोत. तर 6th सेमचा विषय आहे डीप लर्निंग. हा डीप लर्निंग कंपल्सरी विषय असू शकतो कारण याला 4 क्रेडिट इथं दिलेलं आहे. तर दुसरा विषय आहे ॲडव्हान्स मशीन लर्निंग. तुम्ही जो मशीन लर्निंग 5th सेममध्ये शिकलेला होता तो 6th सेममध्ये ॲडव्हान्स लर्निंग हा विषय आहे. याला 3 क्रेडिट आहे. तर दुसरा विषय आहे ग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. दुसरा आहे रिकमेंडेड सिस्टम. ही चॉईसिंगचा विषय आहे. तुम्ही याच्या जागी दुसरा पण विषय ठेवू शकता. तर इंडस्ट्री 4.0 अँड ऑटोमेशन हा पण विषय आहे तुम्हाला. वेब डेव्हलपमेंट. तुम्हाला 5च विषय आहेत. इथे चॉईसिंगला खूप सारे विषय दिलेले आहेत कारण CSE अँड ENTCची कॉम्बिनेशन करून AIDS ही ब्रँच असल्यामुळे तुम्हाला CSEचे विषय एकाच विषयामध्ये 2-2 विषय असल्यामुळे तुम्हाला चॉईसिंगला खूप ही आहे, म्हणजे खूप विषय तुम्हाला चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. पण तुमच्या कॉलेजमध्ये जे शिक्षक ज्या विषयाला अवेलेबल आहे तोच विषय तुम्ही ठेवा. तुम्हाला फक्त मी गायडन्स करतोय बाबा की कॉलेजवाल्यांना तुमच्या सिनियरना विचारा की कुठल्या ह्याला तुम्ही विषय काय चॉईस केलते आणि सर कोणते होते शिकवायला, सर होते का शिकवायला. तर आमच्या सिनियर्सनी म्हणजे पहिली बॅच जी AIDSची आहे त्यांनी 4th सेमला जावा ठेवलेला आणि आम्ही IoT ठेवलेला. असं पण होऊ शकतं कारण विषय विद्यार्थ्यांना अवघड जातो आणि जावाचं डबल प्रोग्रामिंग असते म्हणून आमच्यात जावा न ठेवता IoT हा विषय ठेवलेला आणि इमेज प्रोसेसिंग पण हा विषय अवघड आहे. तर याच्यासाठी तुम्हाला बघायचं आहे. तर इथं लॅब तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक ह्याला सेमिस्टरला 2 लॅब आहेत. डीप लर्निंग अँड ॲडव्हान्स मशीन लर्निंग लॅब म्हणजे जे कंपल्सरी विषय आहेत त्या विषयाला लॅब असते. तर बघू शकता इथं डीप लर्निंग अँड ॲडव्हान्स मशीन लर्निंगला लॅब आहे. त्याला 2 क्रेडिट आहेत आणि मिनी प्रोजेक्ट सेकंड. तुम्हाला छोटासा एक प्रोजेक्ट करायचा असतो. मिनी प्रोजेक्ट जो 3rd इयरला असतो तो सिनियरकडं तुमच्या शिकून घेऊ शकता तुम्ही. आणि तुम्हाला फील्ड ट्रेनिंग, इंटर्नशिप, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या कॉलेजकडं भेटली तर भेटली, नाही तर नाही. तर तुमच्या जबाबदारीवर ॲडमिशन घेताना कॉलेज चांगलं चॉईस करा. तर आता 7th सेमचे विषय आपण बघणार आहोत. तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा 4 क्रेडिटचा कंपल्सरी विषय आहे याला. आणि ॲडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन हा पण 4 क्रेडिटचा कंपल्सरी विषय आहे. आपण 7th सेमचे विषय बघत आहोत. तर तुम्हाला आणि हे डाटा इंजिनिअरिंग म्हणजे डाटा सायन्समध्ये हे आता तुम्हाला चालू होतं. हे विषय येतात तुम्हाला. डाटा इंजिनिअरिंग हा विषय आहे. टाईम सिरीज ॲनालिसिस अँड फोरकास्टिंग हा विषय आहे. हा पण 4 क्रेडिटचा आहे. तर AI ऑपरेशन्स आहे. असे बरेचसे तुम्हाला ऑटोमेशन व्हेइकल्स हा पण विषय तुम्हाला आहे. तुम्हाला म्हणजे कंपल्सरी हे विषय नाही, तुम्हाला चॉईस करायला भेटू शकतो. फुल स्टॅक डेव्हलपमेंट हा पण विषय कोर्सला आहे. डाटा सायन्स ऑप्टिमायझेशन टेक्निक्स हा पण 4 क्रेडिटचा विषय आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा पण चॉईसिंगला विषय आहेत. असे बरेच क्वांटम कॉम्प्युटिंग आहे, मोबाईल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट, असे बरेचसे तुम्हाला टोटल 5च विषय असणार आहेत. आणि कंपल्सरी विषयाचे तुम्हाला लॅब असणार आहे जसे की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग लॅब अँड डाटा इंजिनिअरिंग लॅब. हे 2 कंपल्सरी विषय आहेत आणि याला लॅब आहे. आणि तुम्हाला आता मेन प्रोजेक्ट असतो तो बिग प्रोजेक्ट असतो, त्याच्यासाठी 2 क्रेडिट आहेत. आणि हे प्रोजेक्ट कंपल्सरी असतात. तुम्हाला प्रोजेक्ट आणि लॅब ही कंपल्सरी असते. 8th सेमिस्टरलाच तुम्ही इंटर्नशिपला आणि प्रोजेक्ट वर्कला बाहेर जाऊ शकता शिकण्यासाठी. आणि 4th सेमिस्टरला 8th सेमिस्टरला कोणतेही विषय नाही, तुम्ही पूर्णपणे ऑन द कंपनीच असता, तुम्ही बाहेरच असू शकता. तर इथे कोणते विषय तुम्हाला 8th सेमिस्टरला दिलेले नाहीत. तर एवढा होता हा DiBato युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे मधील AIDS कोर्सचे विषय होते. हे सर्व सारे तुम्हाला ऑगस्टला काय पहिली लिस्ट लागणार आहे. तर बघूया काय अडचण लागली तर कमेंट करा, तुमच्यासाठी मी आहेच. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा आणि लाईक करा. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये.